असा भयानक असा आवाज यायला लागलाय काल पिक्चरवाणी. जर तुम्ही इथं टू व्हीलर घेऊन येत असाल तर चांगल्या कंडिशनमधल्या गाड्या घेऊन या, नाहीतर मागं मिस्त्री बसवून मिस्त्री घेऊन या पेटी सकट. पोरं सगळी पुढं पळून गेलं. महालाच्या ते सध्या फक्त एक प्रवेशद्वार आणि फाउंडेशनचा चबुतरा शिल्लक आहे. तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या ट्रिपलिंग या ब्लॉग्समध्ये. आणि परत एकदा आपण चालू करतो आपली नवीन सफर, जी की आता जुनी आहे पण तुमच्यासाठी नवी आहे. या रविवारी आपण चाललो आहे रांगणा किल्ल्याला, जो की ऑलरेडी त्याच्याबद्दलचे व्हिडिओज तुम्ही इंस्टाग्रामवर बघितला असलेला, पण तरीसुद्धा आज आणि परत आपण इथं ते चाललो आहे. आणि आपल्याला आता सध्या आपण आहे गारगोटी या गावापासून पुढं, आणि इथून पुढं 10 किलोमीटर रांगणा किल्ला आहे. सध्या ब्रेकसाठी आपण थांबलेलो आहे. नाश्ता वगैरे आणि चहा वगैरे झालेला आहे आमचा. तर रांगणा किल्ल्याच्या अलीकडे वाटेवर आम्ही आत्ता आहे. असा भयानक असा आवाज यायला लागलाय काल पिक्चरवाणी. काय म्हणाला बाबा तुला? व्हॉट यू वॉन्ट टू से? अजय देवांची वाट बघाली कवाय ते काटे घेऊन. सावरखेड एक गाव मध्ये उलटी पळतेली माणसं आहेत की नाही, तसं उलट पळायला लागेल. मोस्टली इकडे गाडी घेऊन आत येऊ नका, ट्रेक करत चालतच या. 2 ते 4 किलोमीटर चालायला लागते. जी आता वातावरण झाले रांगणा किल्ल्याचं, नाद खोळा तोड नाही. तर फायनली आता आपण आलोय गडाच्या पायथ्या, म्हणजे जिथनं उंबरठा सुरू होते गडाचा. आपलं जे 8 किलोमीटरचा रोड होता ते आपण गाडीवरनं पार केलाय. ती जी कसरत होती त्याबद्दल आपण नंतर बोलूच. आणि एक गोष्ट मला तुम्हाला सजेस्ट करायचं, भावाला काय तर सांगायचं आहे तुम्हाला एक सजेस्ट करायचं आहे. जर तुम्ही इथं टू व्हीलर घेऊन येत असाल तर चांगल्या कंडिशन मधल्या गाड्या घेऊन या, नाहीतर मागं मिस्त्री बसवून मिस्त्री घेऊन या पेटी सकट. मग आता आलोय इथनं गडावर जायचं आहे. आता उंबरठा लागला आपल्याला, म्हणजे ऍक्च्युअल गड इथनं सुरू होते. भावानं गाडीवर बसून लई कष्ट केल्यामुळं भावाला भूक लागली. घे तू पण. भाऊ आता टाकले ना, आता काय खायचं नाही म्हणून. भावाना गडावर जायचं आधीच पहिला राऊंड मारावे वाटाले. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आमच्या वैभवने वर गेल्यानंतर लंचचा इंतजाम केलेला आहे. चपाती आणि मूग, त्यासाठी चपाती आणि वैभवचे मुगाची भाजी. शतशः आभार. आता आपण जे बघितलं मागच्या शॉटमध्ये, जे आपल्या गाड्याचं मुख्य प्रवेशद्वार होतं त्याचा उंबरा आहे. म्हणजे आता बाकीचं जे अवशेष आहेत ते पडल्यातच, तसं म्हणायला गेलं तर. इकडनं आपला गड सुरू झाला असं आपण म्हणू शकतो. आणि आता आपण आपल्या ट्रेकला स्टार्ट करूया इथून पुढे. चला. गडाकडे वाटचाल सुरू आहे अजून. भाऊ यालाच गाणी मी नाही ऐकत.
ट्रेकच्या हिशोबानं एक चांगलं वातावरण मिळालं. गडाकडे जायचे सगळ्यात अवघड वाट आपण आता उतरायला लागलो. हा सगळ्यात अवघड टप्पा आहे आणि इथनं पुढं मग आपला गड सुरूच होते. पोरं सगळे पुढं पळून गेलं. पुढं पासून सगळे एकसारखं नुसतं जंगलच दिसाले, काय वेगळं येणार का नाही. वेगळं यायचं काय नाव ना, वाटातनं नुसता चालत चालत चाललोय. आणि अरे काय विषय रे ओ माय गुडनेस. आता हे दृश्य अनबिलिव्हेबल, मनाला थक्क करणार आहे. मनाला थक्क करणारं असं दृश्य तुम्हाला पाहायला मिळेल. एकदम सरप्राईज मुमेंट झालेला आहे. आणि हा मुमेंट बघा. तू म्हणशील मी पळत जातो, मागणं हे पळत. मस्त दृश्य असं बघायला मिळालं लागलं आणि आत्ताच वाटायला लागले की आलोय त्याचं सार्थक व्हायला लागले. फायनली आपल्या गडाचा आता पहिला आणि दर्शनीय बाजूचा बुरुज लागलेला आहे. जसं आपण याआधी वसंतगडाला बघितलं होतं प्रवेशद्वार आणि ते बुरुज, प्रवेशाचा बुरुज जो रणमंडळ बांधितला असते त्याचप्रमाणे, आणि त्याचं मोठं उदाहरण हा बुरुज आपण बघू शकतोय. समोर मोठा बुरुज आणि आतल्या बाजूला, त्याच्या आतल्या बाजूला प्रवेशद्वार, मुख्य महादरवाजा. तुम्हाला आता मी बुरुज दाखवतो. हा दर्शनीय बुरुज आहे आणि इकडं ज्या लेफ्ट साईडला तुम्हाला दिसू शकते यश आहे, यशाच्या मागे त्या शेळ्यावरती चाललं तिकडनं गडाचं मुख्य प्रवेशद्वाराची वाट आहे. या गडावरचं जे गवत वाढलेलं आहे, पिवळं गवत, ते आता जळालेलं दिसायला लागले, वणवा पेटवल्यासारखं वाटायला लागले. हे बहुतेक कोणीतरी लावलेली आग असणार आहे, कारण तर लोक बरीचशी इथं स्टेसाठी पण येतात, पिकनिकसाठी येतात, त्यामुळं त्यांनीच कुणीतरी फालतुगिरी केलेली दिसते. आता या बुरुजापासून डाव्या साईडने छोटीशी वाट केलेली दिसते आणि या वाटेवरनं चालत चालत जर गेलो आपण तर समोरच आपल्याला प्रवेशद्वार लागते. आणि या वाटेच्या साईडला सेफ्टी म्हणून इथं बॅरिकेड केलेलं आहे, चांगलं भक्कम असं वाटतंय मला तरी. आणि हेच ते प्रवेशद्वार जिथून आपण किल्ल्याचा मेन जो किल्ला आहे इथनं प्रवेश करतोय. त्या प्रवेशद्वारातून जर तुम्ही आतमध्ये वर चढता चढता अनेक आपल्याला इथं द्वार लागते. जे मेन प्रवेशद्वार आहे तिथून आतमध्ये आल्यानंतर दोन्ही साईडला चेहऱ्यामध्ये बांधकामाच्या देवळी सापडतात आपल्याला. आणि त्यानंतर समोरच आपल्याला 2 तोफा दिसतात. आम्ही आता मागच्या वेळी जेव्हा आलेलो तेव्हा याचं बांधकाम चालू होतं, पण आता हे पूर्णपणे बांधकाम क्लिअर झालेलं दिसते. आणि तुम्ही बघू शकता या तोफा एकदम सुस्थितीत. मागच्या वेळी जर बघितलं तर याचं अर्धवट बांधकाम झालेलं. गडाच्या दरवाज्यात आत आल्यानंतर पहिल्यांदाच उजव्या बाजूला लागतो आपल्याला गडाच्या त्या काळच्या किल्लेदारांचा वाडा, म्हणजेच निंबाळकरांचा वाडा. आता वाड्याचे पूर्ण वाडा तसं म्हणलं तर भग्नच झाला आहे. थोडेसे अवशेष शिल्लक आहेत, ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू.
वाड्याच्या आत आल्या आल्या डाव्याला एक विहीर लागता. आत्ता तिला चिऱ्याचं म्हणजे असं तटबंदीसारखं केलं आहे, पण त्यावेळची जी ॲक्च्युअल विहीर होती आणि त्या पायऱ्या वगैरे अजून आहे तशा आहेत. आणि पाणी पण म्हणावं तेवढं स्वच्छच म्हणता येईल. एवढ्या उन्हाळ्यात गडावर पाणी आहे हेच मोठी गोष्ट आहे खरं तर. विहिरीपासून पुढं आल्यानंतर आपल्याला एक दरवाजा परत एकदा लागतोय. तो म्हणजे गणेश दरवाजा, जो की आता एकदम गडावरच्या सगळ्या ज्या वस्तू आहेत त्यामधला सगळ्यात सुस्थितीत असलेला एक वास्तू किंवा जो पार्ट असं म्हणू शकतो आपण. आता चालता चालता आपल्याला एक तलाव दिसतोय, जो की आपल्या महादेवाच्या मंदिराच्या बरोबर समोर आहे. आणि आता इथं महादेवाच्या मंदिरात आपण प्रवेश करतोय. त्याआधी तुम्ही तलावाचं शॉट बघा. तर आता आपण महादेवाच्या मंदिरामध्ये प्रवेश करतोय, जे की आता नवीन बांधकाम आहे, पूर्णपणे चिऱ्यामध्ये बांधलेलं आहे. पण जे जुनं बांधकाम होतं त्याचे पिलर्सच फक्त आता राहिलेले दिसायला लागले तिथं. कारण जे आधीचं बांधकाम आहे ते आता ऑब्व्हियसली ते उरलेलंच नसणार आहे. त्यामुळे हे जे दिसतंय समोर हे सगळे पिलर्स हे आधीच्या काळातले आहेत. आता ही मंदिराची बाहेरची बाजू झाली. आणि प्रत्येक महादेवाच्या मंदिराच्या समोर जसा नंदी असतोय, हा नंदी जर आतमध्ये गेलं, प्रवेश केला तर महादेवाची अशी ही छोटीशी पिंड दिसतात. छोट्या छोट्या देवळांमध्ये मूर्त्या आहेत. बरीचशी लोक इथं ब्रेक घेण्यासाठी थांबलेली दिसतात. रांगणाचं दर्शन घेतल्यानंतर थोडंसं पुढं चालत आलो डाव्या बाजूनं की आपल्याला सदरेचा महाल लागतो आहे. महालाच्या ते सध्या फक्त एक प्रवेशद्वार आणि फाउंडेशनचा चबुतरा शिल्लक आहे. त्यानंतरच्या काळात मला असं वाटते नंतरच्या काळात ते चिराने ते बाजूची भिंत बांधली असणार नंतर. आत्ता फक्त दगडी जी भिंत आणि थोडासा पायऱ्यांचा भाग आहे तेवढा शिल्लक आहे. आणि त्याच्या बाजूला नवीन भिंत बांधण्यात आलेली आहे. पण बराच मोठा महाल आहे आणि समजून येते की हा सदरेचा महाल आहे किंवा असू शकतो.